वार्तांकन रोखठोक बातमी। आज तुमच्या ताटातील भाज्यांपासून ते हातातल्या स्मार्टफोन पर्यंत बहुतेक गोष्टींचे दर जीएसटी कौन्सिल ठरवते। अर्थसंकल्पात तर फक्त आयात शुल्काच्या कमी जास्त होण्यामुळे वस्तूंच्या किमती थोड्याफार वरखाली होतात। या अर्थसंकल्पातून काय स्वस्त झालं आणि काय महाग झाले बघूया। केंद्र सरकारनं जुना आयकर कायदा 1961 बदलून नवीन आयकर कायदा 2025 आणला। या 1 एप्रिल 2026 पासून लागू होईल। यात कर दर किंवा स्लॅबमध्ये कोणताही बदल नाही। यातून फक्त कर रिटर्न दाखल करण्याची प्रक्रिया सोपी केली जाईल। सरकारनं कर्करोगाच्या प्रचारात वापरल्या जाणाऱ्या 17 औषधांवरील मूलभूत कस्टम ड्युटी रद्द केली आहे। या व्यतिरिक्त 7 दुर्मिळ रोगांच्या उपचारांसाठी परदेशातून मागवल्या जाणाऱ्या औषधांवर आणि विशेष खाद्यपदार्थांवरही आता कोणताही कर लागणार नाही। यामुळे ज्या कुटुंबांना उपचारासाठी महागड्या परदेशी औषधांवर अवलंबून राहावं लागतं त्यांना मोठी आर्थिक मदत मिळेल। घरगुती उत्पादन वाढवण्यासाठी सरकारनं इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रात काही महत्त्वाचे बदल केले। आता मायक्रोवेव्ह ओव्हन बनवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या विशिष्ट भागांवरील कस्टम ड्युटी कमी करण्यात आली आहे। त्यामुळे येत्या काळात मायक्रोवेव्हच्या किमती कमी होऊ शकतात। ग्राहक इलेक्ट्रॉनिक्सच्या बाबतीत भारतानं जगाचं केंद्र बनावं हे सरकारचं उद्दिष्ट आहे। सी फूड निर्यातीसाठी शुल्कमुक्त इनपुटची मर्यादा 1% वाढवून 3% करण्यात आली आहे। चामड्याच्या आणि सिंथेटिक शूज सोबतच आता शूअपर्सच्या निर्यातीवर कर सवलत मिळेल। निर्यातीचा माल तयार करण्याच्या वेळेची मर्यादा 6 महिन्यांवरून वाढवून 1 वर्षावर करण्यात आली आहे। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।